झी 24 तास एक पाऊल पुढे। सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित ध्रुव तारा या पुस्तकाच्या ऑडिओ स्वरूपातल्या आवृत्तीचं पुण्यात प्रकाशन झालं। क्रीडा पत्रकार संजय दुधाणे लिखित ध्रुव तारा पुणे ब्लाइंड स्कूलच्या विद्यार्थ्यांना ऑडिओ बुक स्वरूपात आणलाय। तब्बल 2.5 तासांच्या या ऑडिओ बुकमध्ये सचिनची महत्त्वाची माहिती, त्याच्या आवडीनिवडी सांगण्यात आल्यात। आज जागतिक अंध दिनाचं औचित्य साधत हे ऑडिओ बुक प्रकाशित करण्यात आलं। अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी सचिन स्वतः कार्यक्रमाला उपस्थित नसला तरी त्यानं खास शुभेच्छा संदेश पाठवला होता। हार्ड वर्क आणि कॉम्बिनेशनने, एक डिटर्मिनेशनने हे ऑडिओ बुक तयार झालेले आहे। थोड्याफार गोष्टी ज्या मला ऐकायला मिळाल्या त्याने माझं मन एकदम भारावून गेलेलं आहे। मला तुम्हाला दोघांना आणि तुमची टीम, जे तुमचे टीचर्स आहेत, नीता घोरपडे, नेहा देशपांडे, वैशाली पिंपळखरे आणि विवेक जांभळे, या सगळ्यांचं ॲनिमेटर ज्याने सगळ्यांनी एकत्र येऊन जे हे पुस्तक तयार केलं, तर हे मला वाटतं की तुमच्या एका टीम एफर्ट मध्ये जर तुमचं चांगलं अंडरस्टँडिंग नसतं तर एवढं चांगलं ऑडिओ बुक तयार करू शकला नसतात तुम्ही। तुमच्यात जी डिटर्मिनेशन आहे आणि डिसिप्लिन आहे ती आम्हाला सगळ्यांना शिकण्यासारखी आहे। सांगायचं म्हणजे आम्ही रेकॉर्ड केल्यानंतर असं वाटलं की आता हे पुस्तक अजून आपल्याला गमतीशीर कसं करता येईल, कारण सचिनच्या प्रत्येक मॅचेस खूपच मजेशीर असतात, तर म्हणून हे पुस्तक पण तसं असलं पाहिजे। हे करताना ज्यावेळेस आम्ही सर्च करत होतो क्रिकेटच्या मॅचेस, त्याची कॉमेंट्री, त्याच्या आशयाची गाणी, ते आम्हाला खूप त्रास झाला, म्हणजे खूप कष्ट करावं लागले मला, माझ्या एडिटरला, पण शेवटी आम्हाला ते सगळ्याच गोष्टी मिळाल्या। संकल्पनाच मुळात फार वेगळी होती। आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, पण असं जागतिक स्वरूप येईल आणि एक अंध माणूस डोळस उभं करून करेल आणि सगळ्यांना तो इतका प्रेरणा देईल, सचिनसह सामान्यांना, ही खरं स्वप्नवत गोष्ट आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।